नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा एका नवीन विषयासह मी आपल्यापुढे उभा आहे. आज जर जगापुढे कुठली मोठी समस्या असेल तर ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येमुळे सगळं जग आज हतबल झालेलं आहे आणि भविष्यामध्ये याचे भयंकर परिणाम मानव जातीला भोगावे लागणार आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्येच आपण तापमानामध्ये सातत्याने वाढ बघत आहोत. सोबतच निसर्ग चक्र देखील बदललेलं आहे, ऋतू देखील बदललेले आहे. आज आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये पाऊस पडताना दिसतो, तर पावसाळ्यामध्ये आपल्याला कडक ऊन बघायला मिळतं. म्हणजे अशा अनेक परिवर्तनाच्या नांदी या ग्लोबल वॉर्मिंगने आणलेल्या आहे. आता तर त्याची जेमतेम सुरुवात आहे. पुढे अजून काय होईल हे सांगता येणार नाही. मित्रांनो, मग आता हे ग्लोबल वॉर्मिंग होतं कशामुळे? तर प्रामुख्याने हवेचं प्रदूषण झाल्यामुळे आणि जास्तीत जास्त हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे हे ग्लोबल वॉर्मिंग होत असतं. मग आता हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी राहील आणि ऑक्सिजनचं प्रमाण जास्त राहील, यासाठी काय करता येईल बरं? तर हे सगळं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की यासाठी जास्तीत जास्त आपल्याला वृक्षारोपण करावं लागेल, झाडं जास्तीत जास्त लावावं लागेल. कारण वृक्ष हेच अशी एक गोष्ट आहे की जे हवेतील कार्बन डायऑक्साईड कमी करू शकतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढवू शकतं. परंतु मित्रांनो, वृक्षारोपण करत असताना, झाडं लावत असताना नेमकी कुठली झाडं आहेत की ही जास्तीत जास्त ऑक्सिजन हवेमध्ये देतील आणि हवेतील जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतील, हे जर आपल्याला नेमकं माहीत असेल तर खऱ्या अर्थाने वृक्षारोपणाचा आपल्याला फायदा होईल. आणि म्हणून त्यासाठीच आपण आजचा हा आपला विषय तुमच्या पुढे आणलेला आहे आणि तुमच्या पुढे आज नेमकं त्या विषयावर मी माझं मत मांडणार आहे. मित्रांनो, एक खूप जुना श्लोक आहे, बरगद एक लगाइए पीपल लगाइए 5, घर घर नीम लगाइए यही पुरातन साच. अर्थात बरगद म्हणजे वडाचं झाड हे एक जरी लावलं तरी चालेल, पिंपळाची 5 लावावीत आणि कडुलिंबाची घरोघरी रोपं किंवा झाडं असायला पाहिजेत, असा हा श्लोक सांगतो. याच्या मागे काय कारण असायला पाहिजे? तर मित्रांनो, वडाचं झाड हे हवेमधील आजूबाजूच्या हवेमधील 100% कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतं, तर पिंपळाचं झाड आजूबाजूच्या हवेमधील 80% कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतं. कडुलिंबाचं झाड आजूबाजूच्या हवेमधील 75% कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतं. आणि या तिन्ही झाडांचं हे प्रमाण इतर सगळ्या झाडांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. म्हणून मित्रांनो, जुन्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये एखाद दुसरा वड असायचाच. थोड्या अंतरावर काही पिंपळाची 5-7 झाडं असायचीच आणि कडुलिंबाची भरपूर झाडं असायची. या 3 झाडांमुळे हवेमधील ऑक्सिजनचं प्रमाण सतत वाढत राहायचं, हवा ही थंड राहायची आणि सोबतच जमिनीमध्ये देखील पाण्याचं प्रमाण सातत्याने राहायचं. मित्रांनो, शासनामार्फत जेव्हा वृक्षारोपण होतं तेव्हा यापैकी एकही झाड लावताना आपल्याला दिसल्या जात नाही. या उलट निलगिरी किंवा गुलमोहर किंवा अनेक शोची झाडं वृक्षारोपण म्हणून लावली जातात, जी की फक्त दिसायला दिसतात पण ती तेवढ्या प्रमाणामध्ये हवेचं शुद्धीकरण करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, या 3 वृक्षांचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे 3 वृक्ष म्हणजे वृक्षांमधले त्रिदेव आहेत आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय सणांमध्ये देखील या वृक्षांना तेवढंच महत्त्व आहे. वटसावित्रीच्या निमित्ताने स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. गुढीपाडव्याला कडुलिंबाचं झाडाचं आपल्याला महत्त्व आहे. पिंपळाचं पान हे देखील पूजेमध्ये आणि चांगल्या पवित्र कार्यामध्ये आपल्याला वापरताना दिसतं. सोबतच मित्रांनो, आपल्याला हे देखील माहिती आहे की गौतम बुद्धांनी ध्यान साधना करण्याकरता पिंपळाचं झाड निवडलं आणि त्याच झाडाच्या खाली त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं. मित्रांनो, या सगळ्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या संस्कृतीने आपल्याला सांगितलेलं आहे की ही 3 झाडं जर जास्त प्रमाणात लावल्या गेली तर नक्कीच हवेचं प्रदूषण आपल्याला कमी करता येईल. म्हणून आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण सगळ्यांनी हा प्रण करूया की आपण जे काही वृक्षारोपण करणार आहोत त्यामध्ये या 3 झाडांची संख्या ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ठेवूया. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.